गेंदबाजी की कमान संभालने के लिए बिल्कुल यहाँ पर गेंदबाज अमर गेंदबाजी के मार्ग पर और उनका सामना करेंगे। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज होंगे भावेश और भावेश तुर्बेकर, पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, और उनका साथ देंगे रोहन कोहली। पहली गेंद फेंकने के लिए तैयार। 4 ओवर का मुकाबला। तीसरे राउंड में कौन सी टीम क्वालिफाई हो पाएगी? आगे आकर खेलने की कोशिश जरूर की थी। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। अतिरिक्त हाथों से यहाँ पर टीम की शुरुआत होती हुई किरण 11 ट्रॉम्बे सी टीम की 1 रन स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ और यहाँ पर 1 रन बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत थोड़ी सी खराब की है गेंदबाज अमर ने लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। शॉट अच्छा कवर्स के ऊपर से भेज दिया इस गेंद को। 1 बाउंस ओवर द लाइन और अंपायर का नो बॉल का करार। दिलासा दिलदार मनान भारी माणूस हाई तो भला आला आला रे आमचा अनूप पाटील आला। बिल्कुल यहाँ पर उनका भी स्वागत करते हैं अनूप पाटिल। लेकिन यहाँ पर बात करेंगे, चौका आया बल्लेबाज ने और 4 रनों की मदद से यहाँ पर टीम की रन संख्या बनती हुई बात करेंगे तो निश्चित तौर पर 5 रन शुरुआत व्हाइट बॉल से की थी, लेकिन आज मात्र काफी खुश होंगी वोडाफोन 11 वहाल, जो लगभग बात करेंगे काफी आउट ऑफ फॉर्म में चल रही थी, लेकिन इस मर्तबा बढ़िया फॉर्म में नजर आती हुई शानदार चौका बटोरते हुए। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज अमर, ये शॉट अच्छा है, शायद हवा में खेला है, भेज दिया लॉन्ग ऑफ फिक्स कवर के ऊपर से सीमा रेखा पार। मैक्सिमम 6 रन। धन्यवाद डीजे, क्या बढ़िया स्ट्रोक का खेला यहाँ पर सीधा 6 रनों के लिए और इसी 6 रनों की मदद से बिल्कुल किरण 11 ट्रॉम्बे टीम की रन संख्या बनती हुई 11 रन बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर। शुरुआत काफी लाजवाब रहती हुई 12 रन माफ कीजिएगा, एक 4+1 एक नो बॉल आई थी जहां पर 5 रन मिले थे और ये फ्रीड की गेंद थी जिसके ऊपर बेहतरीन स्ट्रोक धागा भावेश तुर्बेकर ने। इस बार भी आगे आकर खेलने की कोशिश थी। दबाव है गेंदबाज यहाँ पर अमर के ऊपर, ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का करार। अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती है और बात करेंगे, ये तीसरी खराब गेंद है। 2 गेंदें हालांकि वाइड आई थी, एक नो बॉल आया था और उसी की वजह से यहाँ पर ये रन संख्या जो है वो काफी तेजी के साथ। 1 गेंद फेंकी, उसमें से 13 रन बटोरे हैं बल्लेबाजों ने। 2 वाइड, 1 नो बॉल, एक 4 रन, एक 6, यानी कि एक ही गेंद के ऊपर 13 रन जमाने का काम पूरी तरीके से करते हुए। बल्ले का बाहरी किनारा, आउटफील्ड फास्ट है, फुटबॉल किक लगाने की कोशिश जरूर की थी खिलाड़ी ने, लेकिन रोकेंगे तब तक बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से रन संख्या हालांकि आगे पहुंचती हुई टोटल 15 रन। जानती है किरण 11 ट्रॉम्बे टीम, अगर इस मुकाबले में बने रहना है, बने रहने के साथ साथ अगले दौर में अगर क्वालिफाई करना है तो बिल्कुल लकी ड्रॉ नहीं किया जाएगा, चिट्ठी नहीं उड़ाई जाएगी। जो ज्यादा रन बनाएगा वो सीधा जाएगा अंतिम मुकाबले में। गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। इस बार भी ये खराब गेंद है, लाइन से थोड़े से भटके हुए गेंदबाज अमर। और इस ओवर की बात करेंगे, ये लंबा ओवर यहाँ पर अभी तक साबित होता हुआ सिर्फ 2 गेंदें हुई है और रन बटोरे है 16 रन, यानी कि भावेश तुर्बेकर की ये तूफानी जो पारी है ना वो थोड़ा सा दबाव दे रही है यहाँ पर गेंदबाज के ऊपर। पावर प्ले का पहला ओवर, शुरुआत काफी आक्रामक होती हुई भावेश तुर्बेकर के माध्यम से। ये अच्छी लाइन है। चलिए इस मर्तबा पूरी तरीके से बल्लेबाज को शांत रखने में कामयाब हो चुके हैं। कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। 3 गेंदें अभी तक स्कोर फेंकी गई है और रन बने हैं 16 रन। पहले ही पावर प्ले में मजबूत स्थिति के साथ अच्छी साझेदारी बिल्कुल बनती हुई, और इसी का नाम तो क्रिकेट है। पहले विकेट के लिए आप अच्छी साझेदारी बनाओगे तो शायद आगे तक बड़ा स्कोर बना पाओगे। इस बार शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ कि ये वाइड बॉल है, लेकिन अंपायर रेफर करना चाहते हैं लाइन के बाहर है या नहीं। जी हाँ, क्रीज के बाहर है या अंदर है, इसीलिए अंपायर शायद चेक करना चाहते हैं। भूषण आइए, संदीप सर हमारे तीसरे अंपायर। तो बिल्कुल हमारे तीसरे अंपायर माउली संदीप पाटिल सर यहाँ पर चेक करेंगे। एक अच्छे क्रिकेटर, 40+ के दमदार क्रिकेटर तीसरे अंपायर की भूमिका में यहाँ पर नजर आते हुए। ये एब्सोल्युटली वाइड तो बॉल यकीनन होगी, लेकिन पिच से बाहर गिरी या नहीं इसकी वजह से यहाँ पर जरूर चेक करेंगे।
तो ये अंपायर इट्स वाइड बॉल कॉल। तो ये वाइड बॉल है, नहीं लाइन के बाहर नहीं है, ओव्हरस्टेप कुठल्याच लाईनच्या बाहेर नाही आहे। यस डेफिनेटली इट्स अ वाइड बॉल कॉल। तो वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहां पर एक्स्ट्रा रन जुड़ चुका है और इस बार ये लीजिए अब तो रोकना ही नामुमकिन हो रहा है और इस गेंद को भी भेज दिया। पहली पावर में धमाकेदार शुरुआत, 6 रन 6 रन। गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड काढी उदय भामचं मड जवाची टाकली घोरपड वर एक धन्यवाद डीजे, क्या जबरदस्त प्रहार करते हुए और बिल्कुल यहां पर इस गेंद को भेज दिया सीधा सीमा रेखा के बाहर और 6 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर बात करेंगे टोटल 23 रन और बल्लेबाजी की बात करेंगे तो बिल्कुल भावेश तुर्बेकर खेल रहे 5 गेंदों का सामना करने के बाद 18 रनों के ऊपर, साथ ही पार्टनर रोहन कोहली बिल्कुल देखते ही रह गए कि आप भाई मारो, जितना रन आपके बल्ले से आएंगे उतना ही किरण 11 ट्रॉम्बे सी टीम के लिए बेहद जरूरी बनेंगे। और यहां पर अच्छी शुरुआत नजर आती हुई इस पहले विकेट के लिए मंजिल उनकी आसान हो जाती है जिनका हौसला ऊंचा होता है और पूरी तरीके से उसी उम्मीद के साथ, उसी हौसले के साथ यहां पर किरण 11 ट्रॉम्बे टीम दमदार परफॉर्मेंस दे रही है। हालांकि जानती है पहला मुकाबला जीता उन्होंने, 2 रनों की पेनल्टी भी ली और उसी पेनल्टी के बदौलत एक अच्छा क्रिकेट दिखाया। खिलाड़ी कक्ष से सीटियां मत बजाए, ये हल्दी का शो नहीं है, दरखास्त करते हैं आपसे। ये क्रिकेट का टूर्नामेंट है और प्लीज आप जरा शांत रहिए। जो भी हो खिलाड़ी, डिसीजन आपने खुद कप्तान ने लिया है तो इसीलिए वो अच्छे क्रिकेटर है। आप बताएंगे तो विकेट जा सकता है क्योंकि उन्हें उनके अंदाज से खेलना बहुत जरूरी होता है। तो बिल्कुल यहां पर 23 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए अच्छा क्रिकेट, 4 गेंदें फेंकी अभी तक और अभी तक 2 गेंदें फेंकना बाकी है। मेरे ख्याल से ये सबसे बड़ा ओवर हो सकता है अभी तक का। 4 गेंदों में रन बने हैं टोटल 23, यानी कि वोडाफोन वाल टीम को अब चिंता होगी कि उनका स्कोर यहां पर तोड़ सकेगी या नहीं। लगभग देखा जाएगा तो 20 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। स्क्रीन के ऊपर मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विक्टर रुकमाई जासी का बैनर आप देख सकते हैं, लेकिन कौन रोकेगा इस बल्लेबाज को। और एक मैक्सिमम हिट, गेंद सीमा पर 6 रनों के लिए ये तीसरा छक्का भावेश तुर्बेकर के बल्ले से। क्या जबरदस्त बल्लेबाजी, पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो भावेश तुर्बेकर और इस मैच में भी काफी तूफानी पारी खेलते हुए 6 रनों की मदद से स्कोर है 29, लॉस ऑफ 0 विकेट। और भावेश खेल रहे हैं यहाँ पर 24 रनों के ऊपर। मंजिल मिले ना या मिले ये तो मुकद्दर की बात है, मैं कोशिश भी ना करो तो ये गलत बात है। कोशिश करनी होगी लेकिन कवर्स की दिशा में खेला है, बढ़िया शॉट, गेंद सीमा पर। अब तक का आज के रात्रि का ये सबसे लंबा ओवर, 33 रन ठोके 1 ओवर में और न्यू यंगस्टर 11 जासई टीम अब मुश्किल स्थिति में नजर आती हुई बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 33 रन। धन्यवाद डीजे। लगभग देखा जाएगा ना विपुल, रात्रि के ठीक 1:30 बजे का समय बजने को आ चुका है, लेकिन सभी दर्शक अभी भी रुके हुए उनका तहे दिल से स्वागत करते हैं। कितनी पब्लिक रहती है जब 1 बजे का समय जाता है, बहुत सारी पब्लिक कम हो जाती है, लेकिन आज देखिए अभी भी बहुत सारे तादाद में दर्शक बिल्कुल यहाँ पर नजर आते हुए। अपा मात्र सर, ऐसे दर्शक जब रहते हैं ना तो खिलाड़ियों का हौसला भी बढ़ता है। कोई किसी का फैन होता है, कोई साहिश मात्री की बल्लेबाजी देखने को आता है, तो बिल्कुल यहाँ पर एक अच्छा क्रिकेट और अच्छे दर्शक इस नाइट रजनी में आपको नजर आते हुए। ये बाजीराव सिंघम देख सकते हैं आप स्क्रीन के ऊपर, बंटी मात्रे यानी कि जयदीप बिल्कुल आपके स्क्रीन के ऊपर नजर आते हुए। विस्फोटक अंदाज से बल्लेबाजी करने वाला यह हार्ड हिटर बल्लेबाज जब एकजुट होकर पूरी तरीके से खेलती है विठल रुकमाई 11 जासी, तो तगड़े से तगड़े प्रहार करने की ताकत इनकी टीम में है। और हालांकि अच्छी बात है, गेंदबाजी के साथ काफी अच्छे फॉर्म में चल रहे साइश मात्रे आज ही रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट का नया रिकॉर्ड, नया कीर्तिमान प्रस्थापित किया। लगभग 8 छक्के लगातार और 10 गेंदों में अर्धशतक कंप्लीट किया। सेकेंड ओवर प्रगति पथ पर धनराज पाटिल गेंदबाजी के मार्ग पर और उनका सामना करेंगे। पिछली 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे वो बल्लेबाज रोहन कोहली। बढ़िया भागीदारी पहले विकेट के लिए बनती हुई
क्रॉस बैटर खेलने की कोशिश जरूर की है, फाइन लेग के रीजन में फील्डिंग खराब हुई है, मौका बनेगा शायद। जी हाँ, गेंद जाती हुई सीमा रेखा पर, 4 रन। थैंक यू डीजे, थैंक यू। बिल्कुल मैडी, इनके गांव दादरपाड़ा टीम बिल्कुल फर्स्ट सेमीफाइनल खेल रही है। हालांकि मैडी का ध्यान उधर की तरफ, लेकिन अच्छा डीजे की ऑपरेटिंग भी करते हुए। तो निश्चित तौर पर हमारे अप्पा सर और प्रवीण मात्रे सर ये भी लगातार साई प्रीत के माध्यम से स्क्रीन के ऊपर आपको दिखाते हुए इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश जरूर की थी। शॉट ऑफ गुड लेंथ ये बॉल थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में बढ़िया विकेट कीपिंग की भूमिका निभाते हुए टीम का स्कोर अभी भी रुका हुआ है 37। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज 2 गेंदों का सामना करने के बाद रोहन कोहली 4 रनों के ऊपर खेलते हुए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार शॉट हवाई सफर करने की कोशिश है। मिड विकेट में डीप में फील्डर आए थे, क्या छोड़ा है। अब तो प्रेशर प्रेशर प्रेशर, न्यू यंगस्टर 11 से टीम के ऊपर प्रेशर है। और बिल्कुल यहां पर बात करेंगे, रन बनेंगे बल्लेबाज के लिए 2 और 2 रनों की मदद से रन संख्या तेजी के साथ आगे बनती हुई 39। 7 गेंदों का सामना करने के बाद 400 के स्ट्राइक रेट से 28 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहे यहां पर भावेश तुर्बेकर और उनका साथ बखूबी अंजाम निभाते हुए। तारीफ करेंगे रोहन कोहली की, जो नाबाद 3 गेंदों का सामना करने के बाद 200 के स्ट्राइक रेट से 6 रनों के ऊपर बल्लेबाजी करते हुए। गेंदबाज तैयार, बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेलने का इरादा जरूर था, लेकिन यहां पर पूरी तरीके से बीट होते हुए बैट्समैन डॉट बॉल की समाप्ति, इसी की तलाश थी। एक अच्छे गेंदबाज यहां पर आए और पूरी तरीके से अपने टीम को रोके, अपने टीम के लिए रन रोके और बिल्कुल यहां पर रन रोकते हुए धनराज के इस ओवर में अभी तक 6 आ चुके हैं। पहले ओवर में रन बने थे 33 बने थे। मौका बनेगा, हवा में है गेंद, लेकिन बैकवर्ड शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेके खिलाड़ी थोड़े से दूर थे। तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों के साथ लगभग अंतिम गेंद के ऊपर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे भावेश तुर्बेकर और इसे 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 40 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। क्या पहले विकेट के लिए विपुल अर्धशतकीय भागीदारी बनेगी? 10 रन से दूर है भावेश, खेल रहे 28 रनों के ऊपर, जो अब तक अपनी टीम के लिए अच्छा संघर्ष। बैकफुट पर जाकर आप पिच लाइन बॉल का इंतजार किया और मिड विकेट के बाहर भेज दिया भावेश तुर्बेकर के बल्ले से। यह आता हुआ छक्का नंबर 14। ओवर की हुई समाप्ति और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 23.00 के औसत से वोडाफोन वर्ल्ड टीम का अब टूटेगा रनों का रिकॉर्ड 46, लॉस ऑफ 0 विकेट। किरण 11 ट्रॉम्बे टीम, डीजे ठोक। आज मंगळवारी आम्ही आलो घरी, बाई आईनं तुझ्या चरणाची गाय सुखी दे आम्हाला राहणं, हेच मागणं माझं नाव। तो बिल्कुल अब तो भूषण साफ सुथरा हो चुका है। मेरे ख्याल से अब जो जीतेगी वो सीधा अंतिम मुकाबले के लिए जाएगी। भूषण अब तो साफ हो चुका है, इसमें जो जीतेगा वो अंतिम मैच में जाएगा आज के रात्रि में। वोडाफोन वर्ल्ड टीम को किसी भी हालात में अब मुकाबला खेलना ही पड़ेगा। तो बिल्कुल यहां पर जबरदस्त क्रिकेट भावेश तुर्बेकर खेल रहे, यहां पर तकरीबन 8 गेंदों का सामना करने के बाद 34 रनों के ऊपर और उनके साथी पार्टनर रोहन कोहली खेल रहे हैं 5 गेंदों का सामना करने के बाद 7 रनों के ऊपर। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, अलंकार पहली गेंद हाफ ट्रैकर की जरूरत थी, हल्के हाथों से कट किया इस गेंद को। 30 सर्कल में फील्डर है वहां पर मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं और इसी 1 रनों के साथ स्ट्राइक बिल्कुल भावेश को दी है, जो अच्छे लय में नजर आ रहा है। सोच बढ़िया है दोनों बल्लेबाजों की, खास करके रोहन की तारीफ करूंगा। अच्छा साथ दिखाते हुए जानते हैं कि भावेश के बल्ले से रन निकल रहे हैं, उसकी वजह से सिंगल लेकर उनको स्ट्राइक दे दे और वो अपना काम तमाम कर सके। जिंदगी में एक बात हमेशा रखना है, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होता। खुद को स्ट्रगल कर रहे भावेश तुर्बेकर, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। अब तक इनके बल्ले से 4 मैक्सिमम 8 छक्के और 2 बाउंड्रीज अब तक लग चुकी है, यानी कि तुर्बे टीम का, माफ कीजिएगा, भावेश तुर्बेकर ट्रॉम्बे टीम की तरफ से लीडिंग स्कोरर बिल्कुल बने होंगे। अच्छी गेंद, डॉट बॉल की यहां पर समाप्ति। नन्हेकद का परिंदा अलंकार आप देख सकते हैं, जिसको थोड़ी ही देर पहले 1000 रुपए का इनाम भी दिया गया था। और अपकमिंग जो होते हैं ना, वो बिल्कुल अच्छा परफॉर्मेंस देने की कोशिश करते हैं, लेकिन सामने अगर कोई अनुभवी खिलाड़ी होता है तो वो खिलाड़ी आपके ऊपर बिल्कुल टूट पड़ता है। चुनौती है भावेश तुर्बेकर की गेंदबाज अलंकार के लिए। बैकफुट पर जाकर खेला है, फील्डर है वहां पर मौजूद, स्क्वायर लेग के रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन मुकम्मल। जानते हैं थ्रो आना मुश्किल है, थ्रो आना बहुत कठिन है।
तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुराए। 2 रनों की मदद से भावेश तुर्बेकर पहुंचे यहां पर 36 रनों के ऊपर और टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई 49 रन। ये स्पोर्ट्स साइकिल आप देख सकते हैं, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। ये चमचमाती हुई साइकिल जो फिजिकल फिटनेस के लिए और सेहत के लिए बेहतरीन रहती है। आप अपने बच्चों को भी दे सकते हैं, शादी नहीं हुई तो आपके भाई को दे सकते हैं, लेकिन जिसको मिलेगी वो नसीबान होगा। क्लीन बॉल, तलाश थी 1 विकेट की। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, इस नन्हे कद के परिंदे ने आखिरकार दिखा दिया आप मार सकते हो, तो आपका विकेट लेने की ताकत है। लेग स्टंप उड़ा दिया, विकेट जाएगा पहला। जो 49 की साझेदारी बनी थी, साझेदारी को तोड़ा गेंदबाज अलंकार ने और पहला बड़ा झटका किरण 11 ट्रॉम्बे टीम को। जबरदस्त गेंद थी, देखिए जहां पर जैसे ऑफ स्टंप शफल किए, लेकिन बढ़िया पारी खेली, तूफानी पारी खेली भावेश तुर्बेकर ने अपने टीम के लिए रन बनाए। इस खिलाड़ी ने टोटल 30 रन 12 गेंदों में 36 माफ कीजिएगा 36 रन बनाए 12 गेंदों में। 300 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी की, तारीफ काबिल बल्लेबाजी, लेकिन आखिरकार गेंदबाज को एक तलाश थी विकेट की, वो विकेट दिलाने में कामयाब हो चुके हैं अलंकार। वेरी गुड बॉलिंग, राइट हम ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि स्कोरिंग देख सकते हैं आप, रोहन कोहली खेल रहे हैं अब तक 8 रनों के ऊपर। अब नए बल्लेबाज भावेश कोहली खेलने के लिए तैयार होंगे। पिछला मुकाबला विपुल बिल्कुल मेरे ख्याल से गौरव रसाल को थोड़ा सा जल्दी प्रमोट करते तो मैच में थोड़ा सा उलट फेर नजर आ सकता, लेकिन जो भेजे थे वो भी कुछ कच्चे खिलाड़ी नहीं थे, लेकिन दिन नहीं था उनका। लेकिन क्या ढूंढा है, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ के बीच में से आते ही जो भी बल्लेबाज आएगा बड़ा शॉट जरूर खेलेगा और ये गेंद को भेज दिया सीमा पार। 4 रन। ऑफ साइड में गेंद फेंकने की कोशिश की थी, जैसे शफल हुए उसी दिशा में गेंद फेंकी और उसी दिशा में स्ट्रोक लगाया बल्लेबाज भावेश कोहली ने। खुद से नहीं हारे ना तो तुम्हारी जीत निश्चित है, कभी डरे ना, क्योंकि आप जितना डरोगे सामने वाला उतना ही आपको डराएगा। अभी भी जिगर है इस गेंदबाज में, भले ही चौके छक्के आप भागिए, मैं विकेट लेने का जिगर रखूंगा। 4 गेंदों में 3 रन खर्च किए थे, लेकिन यह आया खराब गेंद के ऊपर चौका। गेंदबाज तैयार, ये मौका बन सकता था, विकेट कीपर के द्वारा हुई गलती। दूसरी तरफ भी मौका था, डायरेक्ट हिट अगर होता तो शायद विकेट यहां पर जा सकता था, लेकिन बाल बाल बचे। चलिए बढ़िया ओवर की फिर भी हुई समाप्ति। इस यंगस्टर ने क्या शानदार गेंदबाजी की है, सिर्फ 8 रन दिए, एक इंपॉर्टेंट विकेट, भावेश तुर्बेकर को आउट करने का यहां पर जबरदस्त योगदान दिया। और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद किरण 11 ट्रॉम्बे टीम का स्कोर है 54 रन 1 विकेट के नुकसान पर। राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला। तो बिल्कुल यहां पर इनामों की राशि आ चुकी है। अलंकार के लिए बिल्कुल इनाम आ चुका है, 500 रुपए इनाम आ चुका है। कल्पेश पाटिल और उनके समेत करण मात्रे, इनके ओर से 500 रुपए का इनाम आ चुका है। बढ़िया गेंदबाजी की, हालांकि एक ओवर में रन दिए टोटल 8, और जो बल्लेबाज लगातार गेंदबाज के ऊपर टूट पड़ रहा था उस बल्लेबाज का क्लीन बोल्ड किया, लेग स्टंप उखाड़ के निकाल दिया, वो है गेंदबाज अलंकार। बढ़िया गेंदबाजी, कहते कठिन रास्तों से ना घबराए, रास्ते अगर कठिन होते हैं तो मंजिल भी खूबसूरत होती है। लेकिन यहां पर देखेंगे अब अंतिम ओवर में गेंदबाजी के लिए उमेश गेंदबाजी के मार्ग पर, सामने बल्लेबाज से बात करेंगे तो निश्चित तौर पर भावेश कोहली जो 5 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, और उनका साथ देते हुए रोहन कोहली जो 8 रनों के ऊपर बल्लेबाजी। अंतिम ओवर है, कम से कम एक कम रनों का ओवर अगर होगा तो आशा बनी रहेगी न्यू यंगस्टर 11 जासे टीम को। अगर इस ओवर में ज्यादा रन आएंगे तो शायद दिक्कतें उनके सामने जरूर पैदा होगी। पहली गेंद फेंकने के लिए तैयार, अंतिम ओवर द विकेट से, हाफ पिच लाइन की बॉल, क्या खूबसूरत अंदाज से मोड़ा इस गेंद को, कवर पॉइंट के ऊपर से गेंद को खेला, सीमा पार, 6 रन। थैंक
थैंक यू डीजे। एक्शन रिप्ले में आप बिल्कुल देख सकते हैं, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था इस गेंद को, लेकिन जल्दी पहुंचे इस वक्त गेंद कीपर और बिल्कुल भेज दिया सीधा सीमा पार 6 रनों के लिए। और 6 रनों की मदद से रुपेश स्क्रीन के ऊपर आप बिल्कुल नजर आते हुए, इतनी ठंडी में भी ठंडा शरबत पी रहे हो, ये बहुत अच्छी बात है, वो भी विद स्पून। स्क्रीन के ऊपर बिल्कुल आप ही नजर आ रहे हो, लगता है तो आप यूट्यूब ऑन कीजिए। अच्छा है आपको ठंडा पीते हुए कैमरा ने पकड़ा है, क्योंकि रात्रि में ज्यादा ठंडा मत पीजिए क्योंकि गले में थोड़ी सी खरोच आती है। अच्छे क्रिकेटर हो। चलिए यहाँ पर रन बटोरा, टोटल बल्लेबाज ने 1-1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है यहाँ पर भावेश खेलने के लिए तैयार। गेंदबाज उमेश राइट आर्म ओवर द विकेट से। ये गेंद अच्छी थी और करने का प्रयास किया था, ऑन साइड में ढकेला है, मिड विकेट में वन बाउंस गेंद को उठाए, दूसरे की कोशिश, मौका बन सकता है लेकिन कलेक्टिंग हुई खराब। तब तक बल्लेबाज के पास मौका था यहां पर 2 रन लेने का। गुड रनिंग बिटवीन द विकेट, जी जान से यहां पर रन चुरा लिए बल्लेबाजों ने 2 और 2 रनों की मदद से रन संख्या कुल मिलाकर पहुंचती हुई 62 रन, बिल्कुल 1 विकेट के नुकसान के ऊपर। क्या कमाल की पारी खेली है भावेश तुर्बेकर ने, और उनके साथ साथ भावेश कोहली भरपूर साथ दे रहे अपने टीम का। वन डाउन के लिए बल्लेबाजी के लिए आए थे और आगे गए, मेरे ख्याल से जो सलामी बल्लेबाजी के लिए आए थे रोहन, उनसे आगे जाते हुए 13 रनों के ऊपर। नाबाद बल्लेबाजी, आगे कर कदमों का बेहतरीन इस्तेमाल किया है, ऑन साइड में गेंद को ढकेला और यहाँ पर गैप बहुत बड़ी है, फायदा मिलेगा बल्लेबाज को। गेंद सीमा पार और एक 4 रन। सावन महीना में तुला याद करना ये, सावन महीना में तुला याद करना ये, याद करना ये रन तुला प्यार करना ये। 66 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए और 70 रन बोले थे अपा मात्रे सर, कप्तान से राय पूछी गई थी, बोलते 60-70 तो जरूर बनाने की कोशिश करेंगे और सही राय कप्तान दिखाते हुए। चलिए कॉन्फिडेंस, सेल्फ कॉन्फिडेंस होना बहुत आवश्यक है। अगर आपके पास सेल्फ कॉन्फिडेंस है तो बिल्कुल अपने विश्वास के साथ एक आप अच्छा योगदान दे सकते हो। ये गेंद अपील हुई थी अंपायर की तरफ और बिल्कुल मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ बल्लेबाज के पारी का हुआ खात्मा। अंतिम 1 गेंद का खेल बचा हुआ है, दूसरा झटका लगेगा किरण 11 ट्रॉम्बे टीम को। थैंक यू डीजे। तो नेक्स्ट मैच का टॉस शायद अप्पा हो चुका है। अप्पा सर, तो नेक्स्ट टॉस के लिए आप वोडाफोन वाइल्ड टीम के कप्तान और अनंता स्ट्राइकर जासई, अनंता स्ट्राइकर जासई बोले तो साइश मात्रे कयामत का कहर मचाया था। अब तो चुनौती होगी ऋषि नाइक के सामने, ऋषि नाइक की चुनौती होगी अनंता स्ट्राइकर के सामने। आसान नहीं है, बड़ा मुकाबला होगा। अगला मुकाबला दिल थाम के देखिए दोस्तों, कहीं मत जाइए। एक तरफ ऋषि नाइक होंगे, एक तरफ साइश मात्रे। बिगेस्ट बैटल बैट्समैन बॉलर के बीच में अब लड़ाई होगी। लेकिन यहाँ पर बात करेंगे, अंतिम गेंद बची है और इस अंतिम गेंद के ऊपर क्या नंबर आता है। बाएं हाथ के बल्लेबाज को भेजा है दीपेश को, काफी अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन अंतिम गेंद के ऊपर थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करते हुए रन संख्या बनी है टोटल बात करेंगे 66, लॉस ऑफ 2 विकेट। भावेश तुर्बेकर ने अपना काम तमाम किया, भावेश कोहली ने अपना काम तमाम किया। रोहन का नॉन स्ट्राइकर इन पर है और दीपेश स्ट्राइक एंड पर अब खेलने के लिए तैयार होते हुए। अच्छा टीम बैलेंस यहां पर नजर आता हुआ किरण 11 ट्रॉम्बे टीम के खिलाड़ियों की ओर से। अंतिम गेंद राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे इस लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने। क्या नंबर आएगा, डॉट होगा, 6 होगा या विकेट होगी। चलिए अंतिम गेंद के ऊपर नंबर आया डॉट और इसी के साथ पहले पारी का खेल हुआ समाप्त। और पहले पारी का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 66 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीतने के लिए बात करेंगे 24 गेंदे और 67 रनों की आवश्यकता। तर चला याच्यानंतर होणारी मॅच असेल वोडाफोन वाइल्ड टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी आणि त्यांच्या समेत अनंत स्ट्रायकर 11 जासई टीमचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी लगेच संपर्क साधा आणि जाऊया नेक्स्ट सेकंड इनिंग्स मध्ये आमच्या समेत जोडले जातील विपुल पाटील मॅन फ्रॉम गावठाण। तोपर्यंत जाऊया डीजे मॅडी, आज त्यांचा संघ खऱ्या अर्थानं फर्स्ट सेमी फायनल खेळतोय आणि जाऊया त्यांच्याकडे। यान केल्यात 3-3 बायका, याच्या जवळ एक तरी हाय का। यान केल्यात 3-3 बायका, याच्या जवळ एक तरी हाय का।
मला काय म्हणावंसं वाटतंय, अरे अशी असताना चिकनी गायिका, अशी असताना चिकनी गायिका, करू कशाला तीन तीन बायका, अशी असताना चिकनी गायिका, करू कशाला तीन तीन बायका. बाईच्या डोईवरचा पदर ढळू नये कधी, वाईट मार्गाला पाऊल हे वळू नये कधी, नवरा जरी गरीब असला तरी त्याला सोडून पळू नये कधी. बाई म्हणते याने केल्यात तीन तीन बायका, याच्या जवळ एक तरी हाय का, पण साप खोटी बोलतीये. ठाव आहे लोका दिला ना धोका, ठाव आहे लोका दिला ना धोका, स्वभाव नाही माझा खोटा. या पुढचा सामना वोडाफोन वाहल आणि स्मिथ राज अनंत स्ट्रायकर जासई या दोन संघाच्या दरम्यान होईल. आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय, शिरीष म्हात्रे यांनी विनंती करतोय, न्यू यंग स्टार संघाचे अध्यक्ष आहेत, त्याला विनंती करतो की या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावी. 4 षटकांचा सामना असेल. निश्चितच बघूया नाणेफेकीचा महत्त्वाचा कॉल कुणाच्या बाजूने लागतोय. एका बाजूला वहाळ संघ, दुसऱ्या बाजूला जासई संघ. छापा थांब. वहाळ संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. प्रथम काय करण्याचा निर्णय असेल आणि का? क्षेत्ररक्षण. आणि जासई संघ बघितला तर मगाशी ज्याप्रमाणे साईजची फलंदाजी आपण बघितले आहेत, तर किती धावा असेल अंदाज तुझ्या डोक्यामध्ये, की किती धावांपर्यंत चेसेबल असेल आम्हाला कोर्स? 4 ओव्हरमध्ये 35-40 आत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, त्यासाठी शुभेच्छा. साईस तुम्हाला पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी मगाशी फॉर्म बघता या 4 षटकामध्ये ऋषीनायक सरकार तुमच्या समोर आहेत, वाळ संघाची गोलंदाजी सुद्धा. तर काय डोक्यामध्ये एक कोर्स असेल की जिथं आम्हाला सेफ वाटू शकेल तुम्हाला संघाला? नाही असं काय नाही, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. 60-65 पर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. एका बाजूला 35, दुसरा 60-65. निश्चित बघूया मैदानात प्रत्यक्ष काय घडणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. पण जसा सामना होईल तसा पुन्हा एकदा आपण जाऊया विपुल पाटील यांच्याकडं. हॅलो. एका बाजूला आपण न्यू यंग स्टार जासई संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोलिवाडा संघ, जिथे प्रथमतः ट्रॉम्बे कोलिवाडा संघाने धावा जमा केल्या. तब्बल 66 धावा आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय ते न्यू यंग स्टार जासई संघासमोर. या संघातून जो सामना जिंकेल त्याला मात्र बाय देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांना, कारण हायेस्ट स्कोरला इथून डायरेक्ट बाय आहे, याची नोंद घ्या. कारण या अगोदर जर आपण पाहिलात तर स्मिथ राज आणि अनंत स्ट्रायकर जासई या संघाला बाय मिळालेला आहे. या दोन संघामध्ये जर पाहिला तर उच्चांक झाला आहे, कारण सुरुवातीला 66 धावा जमा केल्यात ट्रॉम्बे कोलिवाडा संघानं, आणि इथून 67 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे न्यू यंग स्टार जासई संघासमोर. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित भव्य दिव्य अशी रणजी क्रिकेट ही स्पर्धा, आणि बरेचसे आज प्रेक्षक आज या स्पर्धेचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. आज जर विचार केला तर इथून आज सुपर 4 मध्ये एक संघ दाखल करायचा आहे. या अगोदर एक मॅच चांगली रंगली होती, नवदुरून चिरली विपक्ष वोडाफोन वाहाळ संघ, तिथून मात्र थोडीशी चिरली संघाला पराभूत समोर जावा लागला होता, आणि तो मात्र सामना वोडाफोन वाहाळ संघाने जिंकला होता. आणि इथून मात्र यापुढे होणारी लढत एका बाजूला वोडाफोन वाहाळ आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला जासई संघ. इथून ऑस्ट्रेलियाला असतील करण म्हात्रे, तर ऑस्ट्रेलियाला आपण पाहू शकता या अमर म्हात्रे, अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाज भावेश कोळी, 67 धावांचं आव्हान आहे. गेम ऑनचा इथून इशारा होत आहे. पहिला चेंडू करण समोर, हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता. इथून मात्र आपण पाहू शकता एक धाव इथून कंप्लीट केली जाते. 67 धावांचा पाठलाग करत असताना इथून धावांना सुरुवात झाली. करण म्हात्रेच्या बॅटमधून पहिली धाव इथून कंप्लीट झाले. एका बाजूला जर ट्रॉम्बे कोलिवाडचा विचार केला तर चांगली त्यांची बॉलिंग आहे, त्याच्यासोबत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर अफलातून दर्जाचा खेळ भावेशच्या माध्यमातून झाला होता. तब्बल त्याने 36 धावा कुठल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र अलंकारचं आपण कौतुक करूयात. अलंकार काय चांगली गोलंदाजी केली होती. अलंकार रसाल अतिशय चांगले षटक फेकलं होता, महत्वाचा विकेट त्याने मिळवला होता. पण इथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा भावेश समोर अमर अगदी खोलामध्ये टाकला होता. इथून हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथून आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. इथून प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, मोठ्या धावा बनवाव्या लागतील. कारण जर आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना जासई संघ इथं आपण पाहू शकताय. या अगोदर आपण साईशी एक चांगली इनिंग पाहिली होती, आणि अमर मात्रेकडे ती क्षमता आहे
पण यावेळचा चेंडू शरीरापेक्षा दूर फेकला होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. इथून मात्र आणखीन एक अवांतर स्वरूपात धाव जोडली जाईल. 2 धावा धावपटलावर लागल्या जातात. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या बनवत असताना धावा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागं तुम्हाला जवळजवळ 14-15 धावा बनवायला लागतील. अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र यष्टीरक्षक बीट झालेत आणि इथून मात्र चोरट्या रीतीनं एक धाव घेण्याचा इथून इरादा स्पष्ट होता. 1+1 अशा इथून 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. हा अवांतर चेंडू होता आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 3 धावा. न्यू यंगस्टर जासी संघ 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र ध्येय आहे खूप मोठं. 4 धावा धावपटला लागल्या गेल्यात कारण 1+1 अशा 2 धावा आहेत आणि इथून मात्र धावपटला आपण धाव पाहू शकता 4 धावा. करण मात्रे ऑनस्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. बॉटम हँडचा इथून वापर केलाय. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल आणि चेंडू जाईल ओव्हर द रोप. इथून मात्र करण मात्रेच्या बॅट मध्ये येतोय हा दर्जेदार चौकार. त्या बाजू डोंगर दादा या बाजू डोंगर सासरला जाताना बाबा लागली दरड, सासरला जाताना बाबा लागली दरड. दीपेश कोळी तिथे क्षेत्ररक्षक होती, थोडीशी फंबल झाली आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा करण मात्रे. चांगला फटका आहे. इथून मात्र मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपटला धावा आपण पाहू शकता. 10 धावा धावपटला लागल्या गेल्यात. चांगली इथून मात्र रनिंग बिटवीन अमर मात्रे आणि करण मात्रेच्या माध्यमातून 67 धावांचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. या अगोदर एक चौकार आला होता आणि या चेंडूवर 2 धावा आल्यात. या बेलचा हा चेंडू फाडल्यानंतर आपण पाहू शकतो लँड झाला आणि त्यानंतर थोडीशी उंची गाठली होती चेंडूना. एक निर्धाव चेंडू फेकलाय भावेशच्या माध्यमातून. कौतुक करूयात गोलंदाज सुद्धा. चौकारानंतर पुन्हा वापसी करून दिली आपल्या संघासाठी. धावपटलावर धावा स्थिर आहे 10 धावा. तर विचार केला आतापर्यंत 5 चेंडूंचा इथून खेळ समाप्त झालाय. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटक्यांच्या शोधामध्ये न्यू यंगस्टर जासी संघाचे खेळाडू सुद्धा आहेत. चांगला फटका आलाय, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. इथं नो मॅच लँड आहे. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक गेलेत. समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय. इथून मात्र 2 धावा जोडल्या जातील. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. 67 धावांचा पाठलाग करत असताना न्यू यंगस्टर जासी संघाच्या धावपटलावर आपण धावा पाहू शकताय. बिनबाद 12 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र गोलंदाज भूपेंद्र कोळी दाखल झालेत. इथून जर विचार केला येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 55 धावा. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 55 धावांची गरज. समोर आहेत त्या डावखुऱ्या त्याचे फलंदाज अमर मात्रे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, जिद्द आहे, मेहनत आहे. इथून मात्र मोठे फटके करावे लागतील, मोठे फटके लगावे लागतील. या सामन्यामध्ये जर अगोदर पाहायला गेलात तर अतिशय चांगली बॅटिंग केली होती साईशनं, पण यावेळी आतून मात्र डावखुऱ्या त्याचे फलंदाज आपण अमरला पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 55 धावांची गरज आहे. दोन्ही आपण ऑफिशियली पंच पाहायला गेला तर एका बाजूला आपण नीरजी राणावत आणि दुसऱ्या बाजूला हेमंत कोळी असे 2 व्यावसायिक पंच पाहतोय. त्यासोबत संदीपजी पाटील जासी असे 3 व्यावसायिक पंच. ही तिसरी रात्र या स्पर्धेची. आज इथून एक सुपर 4 मध्ये दाखल संघ करायचा आहे. कालच्या रात्रीमध्ये निलेश पोट जावले संघ, पहिल्या रात्रीमध्ये चिवदाडी बामणनगरी संघ आणि इथून मात्र अमर मात्रेचा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करत आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. रात्र उलटून गेले, 12 वाजून गेलेत आणि आज मंगळवार आहे आणि आईचं संगीत व्हायलाच हवं. डीजे मायडीचं आपण सुद्धा कौतुक करूयात. आईचं इथून संगीत वाजत असताना धावपटला धावा लागलेल्या 18 धावा.
इथून मात्र चांगली इथून बॅटिंग करत असताना अमर मात्रेला सुद्धा पाहतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून त्याने खेळून काढलेला षटकार. 6 धाबेनिशी धावपट्टा धाबा लागलेले 18 धाबा. 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे. चांगली बॅटिंग करत असताना अमरला पाहतोय. एका बाजूला करणच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यानंतर एक होणारी मॅच ओढापण वहाळ विपक्ष आपण पाहणार आहोत. स्मित राज अँड अनंत स्ट्रायकर जासई. एक मोठं बॅटल, एक मोठा सामना, एक मोठं युद्ध म्हणू शकताय. कारण एका बाजूला ऋषी नाईक असेल तर दुसऱ्या बाजूला साईश मात्रे, सचिन ठाकूर असेल तर त्यानंतर जर विचार केला तर समीर नाईक अशी खरं तर बरेचसे खेळाडू एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि इथून मात्र यामध्ये आता चालू असलेली लढत एका बाजूला न्यू यंगस्टार जासी संघाला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोलीवाडा. इथून मात्र भूपेंद्रचं स्वागत केलंय फलंदाज अमर मात्रेंना षटकार ठोकलाय. इथून येणारे आता 17 चेंडू आणि गरज असेल 49 धाबांची. 17 चेंडू 49 धाबा. थोडंसं समीकरण जवळ आलंय. विजयाचं अंतर कापणारा षटकार ठोकलाय अमरनं. या वेळचा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूनं. पंचांचा इशारा आलाय. हा अवांतरचा चेंडू. थोडासा चेंडू पडला आणि त्यांना अतिरिक्त उंची घेतली आणि इथून मात्र अवांतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपट्टा आपण धाव पाहू शकताय 19 धाबा आणि इथून मात्र गरज असेल येणारे 17 चेंडू 48 धाबांची गरज. 17 चेंडू 48 धाबा. 48 धाबा 17 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा भूपेंद्र इथून तैनात असतील. समोर अमर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत. सुंदररित्या क्षेत्ररक्षण 100% अॅपॉर्ड दिला क्षेत्ररक्षकांना. मी म्हणेन आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. थोडीशी फेकी खराब झाली होती पण इथून मात्र 2च धाबा जोडल्या जातील आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या जातात. ते म्हणजे 21 धाबा. 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे तो म्हणजे अमर मात्रे. एका बाजूला आपण न्यू यंगस्टार जासई पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण ट्रॉम्बे कोलीवाडा. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. या वेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय निर्धाव फेकला गेलाय. भूपेंद्र कोहलीचं कौतुक करूयात. पहिला चेंडू षटकार आला होता, त्यानंतर अवांतर फेकला, त्यानंतर दुहेरी धाव आणि इथून मात्र तिसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून थोडंसं समीकरण मात्र कठीण आहे कारण 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अकुट टप्प्याचा चेंडू इथून मात्र फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदररित्या झेल टिपलाय आणि इथून मात्र गोल्डन विकेट. अमर मात्रे होतील झेलबाद. तिसऱ्या क्रमांकावर रोशन मात्रे इथून दाखल होत्यात. एक षटकार मारला होता पण त्यानंतर मात्र मोठे फटके खेळत असताना फलंदाज अमर मात्रे इथून बाद झालेत. सुंदररित्या झेल टिपला. क्षेत्ररक्षक तिथे होते प्रथमेश, त्याने अप्रतिम झेल टिपलाय. अमर मात्रेला इथून बाद करण्यात आलाय. गोलंदाज भूपेंद्र कोहलीचा पण कौतुक करूयात. पहिला चेंडू षटकार आला होता पण त्यानंतर पुन्हा एकदा वापसी करून दिले. करणचा फटका स्क्वेअर पंचांच्या अगदी जवळून पडल्यानंतर चेंडून सुद्धा टर्न घेतलाय. इथून मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागला गेला 22 धाबा. एका बाजूला आपण न्यू यंगस्टार जासी संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. बरेचशे प्रेक्षक मात्र ऑनलाईन जोडले जातात साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. घरी बसल्या ते आपल्या मोबाईलवर स्क्रीनवर की खरं मॅच पाहतात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. इथून आता समीकरणला असेल येणारी 13 चेंडू आणि इथून मात्र 45 धाबांची गरज. रोशनसाठी अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर डिलिव्हरी म्हणू शकतो. इथून मात्र एक धाव कंप्लीट झाले. शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथून मात्र आत्मघातकी धाव. डेंजर इंड धावत होते आणि फलंदाज इथून होतील रोशन मात्रे. धाव बाद. बारा चेंडूंचा ते खेळ समाप्त झालाय. 67 धाबांचा पाठलाग करत असताना धावपटलावर आपण धाव पाहू शकताय. आणि यंगस्टार जासी संघाच्या 2 बाद 23 धाबा. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 44 धाबांची गरज. प्रत्येक षटकामागं 22 धाबा आता बनवाव्या लागतील.
ती क्षमता आहे खरं तर करणमध्ये. इथून जिद्द घ्यावी लागेल, कारण नेहमी सांगत असतो की आपल्या प्रगतीवर हरकत घेणारे खूप लोक असतात, पण लक्षात ठेवा तो परमेश्वर त्यालाच पंख देतो ज्याच्या झेप घेण्याची जिद्द असते. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द तुम्ही सोडू नका. इथून त्याच जिद्दीने खेळावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 44 धाबांची गरज. 12 चेंडू 44 धाबा, 44 धाबा 12 चेंडू. ऑनस्ट्राईकला आहेत करण म्हात्रे आणि इथून मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकतो या सत्यम म्हात्रे. सत्यम म्हात्रे नॉनस्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज इथून दाखल झालेत. भावेश तुर्पेकर तिसरे षटक हाताळण्यासाठी हलक्या हाताने खेळण्याचा इथून प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. शरीरावर हा आदळणारा चेंडू आपण पाहू शकता. पंचांचा इशारा आलाय. लेग बाईस परिणामी म्हणायला जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले तर 24 धाबा. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एका बाजूला न्यू यंगस्टर जासी तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोलीवाडा. एवढी गोलंदाज पुन्हा एकदा तैनात असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही. एलिव्हेशन खराब आहे. सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवला गेलाय. मैदानाच्या आत चेंडू ठेवलाय. इथून मात्र 2 धावा जोडल्या जातील. चांगलं जर टायमिंग झालं असतं ना तर कदाचित हा चेंडू मॅडी सीमारेषा पलीकडे पाहायला मिळाला असता, पण प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे आणि त्या कारणास्तव इथून मात्र आपण पाहू शकता 2 धाबा कंप्लीट केल्यात. क्षेत्ररक्षण सुद्धा कौतुक करूयात. हा चेंडू अडवलाय. 2 धाबेनिशी धावपट्टा धावा लागले जातात. त्या म्हणजे 26 धाबा 26 रन्स. इथून येणारे 10 चेंडू आणि 41 धाबांची गरज न्यू यंगस्टर जासी संघाला. 10 चेंडू 41 धाबा. प्रत्येक चेंडू मागे आता 4 धाबा बनवाव्या लागतील. सत्यम म्हात्रे या त्याच्या समोर मात्र हा चेंडू टाकला जातोय. अगदी कोल्हामध्ये होता. रीड करू शकले नाहीयेत आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडू येतोय. हे समीकरण आता कठीण बनत चाललंय, कारण चांगली सुरुवातीला बॅटिंग राहिली आणि त्यानंतर मात्र भावेश तुर्भेकर चांगली गोलंदाजी करतोय. येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र 41 धाबांची गरज. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू कतर नीटचा बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 27 धावा 27 रन्स. आणखीन या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली खरं तर आता बॉलिंग करत असताना भावेश तुर्भेकरचा पण कौतुक करूयात, कारण म्हात्रेकडे ती क्षमता आहे. मात्र इथून सुरुवात करावी लागेल. कल करेसो अपकर आणि अप करेसो अब्बी. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर तेच सर्रार होता, पण यावेळी शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न. पंच सुद्धा सांगतात हा चेंडू आव्हानतर आहे. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागला गेला त्या म्हणजे 28 धावा 28 रन्स. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 39 धावांचा पाठलाग करायचा. 8 चेंडू 39 धावा. थोडंसं आव्हान आता कठीण राहिलंय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉपिंग रिच अगदी पुढे गेले होते. पद्धत आली तर चांगलं होतं, पण चेंडूला रीड करू शकले नाही आहेत. इथून मात्र आता समीकरण थोडंसं जड बनत जात आहे न्यू यंगस्टर जासी संघासाठी. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 39 धावांची गरज. सुरुवातीला धावा जास्त झाल्यात, त्याचा प्रेशर त्याचा दबाव पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेगेशीच्या बाहेर पंचांचा इशारा. आणखीन एक अवंतर चेंडू फेकला जातोय. धावपट्टा आपण धावा पाहू शकता. 29 धावा. इथून येणारे 7 चेंडू आणि 38 धावांची गरज. 7 चेंडू आणि इथून मात्र 38 धावांची गरज. चांगला फटका आहे. इथून मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, पण 1 बाउंड चेंडू जाईल ओ दुरोप. करण मात्रेच्या बॅटमॅनला दणदणीत चौकार. चला यापुढची होणारी मॅच ओडाफोन वाल आणि स्मिथ राज आणि अनंत स्ट्रायकर्स दोन्ही संघांना विनंती आहे आपण रेडी राहायचं आहे. वाल संघाने नाणेफेकी जिंकलाय. आपला निर्णय जो काय आहे तो घेऊन मात्र मैदानामध्ये लगेच रवाना व्हायचा आहे. कारण तर सुरुवातीला जास्त धावा अमरवर आल्या, त्यानंतर धनराजवर थोडासा मार पडला. मात्र ज्या पद्धतीनं अलंकारनं षटक टाकलं होतं असं वाटलं होतं की पुन्हा कमी धाबा येतील. अलंकारच्या षटकामध्ये फार कमी धाबा आल्यात, पण या धावा बरोबरचा फलंदाज थोडीशी अपेश पत्र आलाय. पण येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 34 धावांची गरज. ज्या पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या त्या धाबा खरं तर 33 धाबा आल्या नसत्या तर कमीत कमी 12 ते 13 धाबा आल्या असताना तरी मॅच न्यू यंगस्टर जासी संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळाली असती. हे पवन तेवढंच सत्य आहे.
पण इथून 6 चेंडू 34ची गरज आहे. सत्यम म्हात्रे यावेळेचा चांगला फटका खेळून काढलाय. एलिव्हेशन खराब आहे. नो मॅच चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक आलेत चेंडू पकडण्यासाठी. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा आपण पाहू शकता. तब्बल 34 धावा 34 रन्स. कौतुक करूयात खरं तर या आयोजकांचं सुद्धा. खरं तर सुंदर असं आयोजन आहे. बरीचशी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहू शकता ट्रॉम्बे कोलिवाड संघाचं यशाच्या बाजूनं त्यांचा रथ चाललाय. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता. शरीरावर आदळणारा हा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा संपूर्ण सामना आता ट्रॉम्बे कोलिवाड संघाच्या बाजूने लागलाय. चांगली गोलंदाजी राहिली. चांगली इथून मात्र फलंदाजी सुद्धा करतायत आणि येणारे आता 4 चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज. 4 चेंडू 33 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे पण चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सुद्धा जज करतायत पण 2 क्षेत्ररक्षक एका चेंडूकडे पाहत होते. इथून मात्र एकदा आणखीन जोडली जाईल. हा सामना आता पुरेपूर एकतर्फी सामना पाहायला मिळतो कारण ट्रॉम्बे कोलिवाड संघाची गोलंदाजी सुद्धा अप्रतिम राहिली. भेदकता होती गोलंदाजीमध्ये. प्रभावशाली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. बॅटिंग जर सुरुवातीला 2 षटकांमध्ये जर विचार केला 34-35 धावा आल्या असते ना तर या सामन्यामध्ये न्यूयॉर्क स्टार जास्ती संघ जिंकला असता. पण जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाहीये आणि जर तर शब्द नसेल तर क्रिकेट सुद्धा अपूर्ण आहे. यावेळेचा चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अतिशय सुंदर रित्या हा झेल टिपलाय आणि इथून मात्र फलंदाज होतील झेल बाद. मला बायको मिळाली हो जाडी हो मला जाडी हिला नेसाया पूर्ण साडी हो साडी हिला नेसाया पूर्ण साडी हो साडी दोन चेंडू आणि इथून मात्र 32 धावांची गरज. ऑनस्ट्राईकला आता अलंकार पाहायला मिळते. त्यांना अप्रतिम षटक टाकलं होतं. 8च धावा दिल्या होत्या आणि त्रिपाळाची बाद केलं होतं. खरं तर फलंदाज भावेश याला क्लीन बोल्ड केलं होतं. लेग इष्टी वाकवली होती. यावेळचा चेंडू लेग इष्टीच्या अगदी बाहेर. आणखीन एक आपल्याला अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. इथून आणखीन एक अवांतर स्वरूपात धाव मिळायला जाईल. मात्र जास्त जेव्हा अवांतर चेंडू येतील तेव्हा न्यूयॉर्क स्टार जास्ती संघाला फायदा होईल. पण गोलंदाज तसं करणार नाही आहे कारण चांगली गोलंदाजी खरं तर मंदारची राहिली आहे. मंदार वैती चांगली गोलंदाजी करतोय. समोर आता अलंकार ऑडो बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न पण आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय आणि हा सामना मात्र आता ट्रॉम्बे कोलिवाडा संघाच्या बाजूने जिंकला जातोय. यस कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. हार्ड लक न्यूयॉर्क स्टार जासई संघ. इथून आपण सुद्धा आणखी एक स्पर्धा पाहू शकताय. मांडगरच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उपमहापौर चषकामध्ये निशांत 11 दादरपाडा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. दादरपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय चांगला खेळ त्यांचा राहिलाय आजच्या रात्रीमध्ये. सुपर 4 मध्ये दाखल झाले होते आणि आज मात्र सेमीफायनल खेळत असताना मधुकर स्मृती विरुद्ध निशांत 11 दादरपाडा संघ